प्रकार पहिला पाहूया। त्यासाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे। घेतलेले शेंगदाणे हे साधारण 2 कप आहे। शेंगदाणे सर्वप्रथम आपल्याला निवडून घ्यायचे आहे। असे काही यामध्ये खराब शेंगदाणे असतात ते काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे हे निवडून झालेले आहे। आता शेंगदाणे भाजायचे आहे म्हणून गॅसवरती एक जाड तडाची आपल्याला कढई ठेवायची आहे। कढई घेताना जाड तडाचीच घ्या। गॅस चालू करते, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे शेंगदाणे घेऊ शकतात। मेजरमेंट कपाने 2 कप या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही जाड बारीक कुठल्याही प्रकारचा शेंगदाणा ही रेसिपी बनवण्यासाठी वापरू शकतात। आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजत असताना गॅस मोठाही ठेवायचा नाही। कमी ते मीडियम गॅसवरती शेंगदाणे आपल्याला सतत परतून भाजून घ्यायचे आहे। कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले का शेंगदाण्यांना जास्त चटकेही लागत नाही। जास्तही चटके आपल्याला लावायचे नाही। या ठिकाणी असे तुम्ही पाहू शकतात, अशा हलके चटके हे दिसत आहे। थोडे हे भाजून झाल्यानंतर अशा शेंगदाण्याची साल ही काढून पाहायची। अगदी लगेच साल ही निघत आहे। जास्तही भाजला गेलेला नाही शेंगदाणा। तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात। अशी साल निघायला लागली का गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता जवळून अशाच पद्धतीने कमी ते मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे हे गरम आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं किंवा पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने हे शेंगदाणे आपल्याला चोळून घ्यायचे आहे। म्हणजे शेंगदाण्याची साल ही पूर्ण निघते। अशा प्रकारे साल पूर्ण काढून झाल्यानंतर शेंगदाणे हे आपल्याला पाखडून घ्यायचे आहे। म्हणजे पूर्ण यातला कचरा निघतो आणि असे पांढरे शुभ्र हे शेंगदाणे आपले रेसिपीसाठी तयार होतात। तुम्ही पाहू शकता सगळे साल ही काढून घेतलेली आहे आणि असे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायचे आहे। मिक्सरला दळत असताना एकदम आपल्याला जास्त वेळासाठी मिक्सर हे चालू ठेवायचं नाही, तर मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे आहे। जास्त वेळ एकसारखं आपण बारीक केलं तर शेंगदाण्याच्या आतलं तेल निघेल। चालू बंद केल्यामुळे अशी छान पावडर ही शेंगदाण्याची होत असते। आता ही पावडर झालेली एक चाळण घ्यायची आहे, जी आपल्याकडे पीठ चाळण्याची वगैरे असते किंवा अशा प्रकारची, त्या चाळणीने चाळून घ्यायची आहे। म्हणजे यामध्ये जाडसर काही कणे असतात ना, ते चाळणीमध्ये शिल्लक असतात आणि जे आपल्याला हवेत अगदी बारीक असं हे पीठ शेंगदाण्याचं ते खाली पडत असते। आता संपूर्ण हे शेंगदाण्याचं केलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जाडसर राहिलेलं ज्या कण्या असतात शेंगदाण्याच्या त्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि पुन्हा मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून वाटून घ्यायचं आहे। आता आणखी हे चाळून घेते। पुन्हा चाळून घेतलेला काही भाग राहतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2 ते 3 वेळेस आपण हे पुन्हा चाळून घेतलं आणि दळून घेतलं जाडसर राहिलेलं भाग का पूर्ण एकसारखं असं पीठ होते। 2 वेळेस हे दळून घेतलेलं आहे। त्यानंतर असे जाडसर कण्या राहिलेले आहे हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे, यामध्ये टाकायचं नाही। अशा प्रकारचं बारीक हे पीठ झालेलं आहे। आता या बर्फीला छान टेस्ट यावी त्यासाठी मिल्क पावडर घ्यायची आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकतात। एक लहान वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। यापेक्षा कमी घेतली मिल्क पावडर तर चालेल, पण जास्त घेऊ नका, नाहीतर जास्तच मिल्क पावडरचा टेस्ट या बर्फीमध्ये येईल। सोबतच आपल्या चवीसाठी 3 वेलची घेतलेली आहे फ्रेश, ती कुटून घेतली आणि वेलची पूड सुद्धा टाकायची आहे। पूर्णपणे हे पीठ मिक्स करून घेतलं। त्यानंतर एखादी बाउलमध्ये भरून दाखवते मी तुम्हाला। एकसारखं असं हे बारीक पीठ झालेलं आहे। त्यापासून आपल्याला बर्फी करायची आहे। अतिशय चविष्ट ही बर्फी होत असते आणि झटपट होत असते। जास्तही काही साहित्य लागत नाही। तर त्यासाठी पुन्हा आपल्याला तीच जाड तडाची कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये 1 कप साखर घ्यायची आहे। म्हणजेच जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाण्याच्या निम्मे, म्हणजेच 1 कप साखर घेतली। 2 कप शेंगदाण्यासाठी 1 कप साखर आणि 1 कप साखरेसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे। गॅस चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम मोठीही ठेवायची नाही, तर मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही साखर ढवळून घ्यायची आहे। पाण्यामध्ये पाक करायचा आहे आपल्याला। तर असं जास्त कडकही पाक करायचा नाही, तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पाक आपल्याला करायचा आहे। तर साधारण 3 मिनिटं लागत असतात हे पाक होण्यासाठी। या ठिकाणी अशी ही उकळी आली का आणखी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि असा थोडासा चिकटसर हा पाक झाला का हातावरती चिटकून पाहायचा। असा थोडासा गार झाला का तुम्ही पाहू शकतात असा थोडासा तार तुटत आहे। अगदी आपल्याला हा पाक कडक करायचा नाही। हलका असा तार तुटायला लागला की गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी करून घेतल्यानंतर गॅस हे जे पीठ आहे
शेंगदाण्याचं ते पीठ या पाकामध्ये टाकायचं आहे. पीठ टाकत असताना जास्तही एकदम पूर्णपणे आपल्याला हे पीठ टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. जर का एकदम पीठ टाकलं तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, म्हणून थोडं थोडंच पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. गॅस या ठिकाणी तुम्ही कमीही करू शकतात किंवा बंदही करून घेऊ शकतात 1 मिनिटासाठी. जोपर्यंत आपण हे पीठ टाकतो शेंगदाण्याचं आणि मिक्स करतो तेवढा वेळ बंद जरी केला तरी गॅस चालेल. तर मी या ठिकाणी गॅस अगदी कमी केलेला आहे आणि सगळं पीठ हे टाकून घेतल्यानंतर अगदी भराभर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही, नाहीतर हे तळाला लागू शकते. आणि मिक्स करत असतानाच एकसारखं अशा प्रकारेच मिक्स करत घ्यायचं आहे. जाड तळाची कढई असली ना, हे जळण्याचं टेन्शनही नसते. जर का पातळसर बुडाची कढई असली तर तळामध्ये हे लागलं तर आपली पूर्ण ही रेसिपीच चवीला खराब होते. तर त्यासाठी भांडं घेताना जाड तळाचं घ्या. मिश्रण आपण हे मिक्स करत आहोतच, पण थोडंसं पातळसर सैलसर हे मिश्रण वाटत आहे. असा घट्टसरपणा थोडासा येऊ द्यायचा आहे. जास्तही आपल्याला हे थिक करायचं नाही. साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे कमी ते मीडियम गॅसवरती मिक्स करायचं आहे. आता मिश्रणाला थोडा घट्टसरपणा हा जाणवत आहे. त्यानंतर असं चमच्यावरती थोडंसं हे मिश्रण हाताने घ्यायचं आहे. मिश्रण खूप गरम आहे, सावधगिरीनेच घ्यायचं आहे. अगदी थोडंसं घेतल्यानंतर गोळीही वळून पाहायची. अशी छान गोलाकारामध्ये ही गोळी वळली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी छान चिकटसरपणा आलेला आहे. गॅस बंद करते आणि कढई खाली उतरून घेतलेली आहे. स्पूनला चिटकलेलं मिश्रणही पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पावभाजीचं आपल्याकडे मॅचर असते किंवा अशा प्रकारची ठेचणी असेल किंवा हे नसेल तर ग्लासही तुम्ही घेऊ शकतात. ग्लास किंवा एखादी प्याला वगैरे, आणि त्या साह्याने अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे. एकदम स्मूथपणा छान येतो आणि आपली जी बर्फी आहे ना मिठाई, ती सुद्धा तोंडात टाकताच विरघळणारी एकदम स्मूथ चवीलाही होत असते. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहे तोपर्यंतच, आणि गार झाल्यानंतरच हातानेच मग करायचं आहे. आता मिश्रण हे पूर्णपणे गार झालेलं आहे. अगदी हलकं हाताला चटका सोचवेल एवढंच गरम आहे. हाताने अगदी कणिकच्या उंड्याप्रमाणेच हे मिश्रण होत असते. तुम्ही पाहू शकतात कणिकप्रमाणेच आपण हे मळून घेऊ शकता. असं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे. असं हे थोड्या वेळासाठी मळून घ्यायचं आहे. कढईला चिटकलेलं मिश्रण सुद्धा आपण चम्मचने काढून घेऊ. तर मंडळी, ही जी बर्फी आहे ना, अगदी काजू कतलीसारखीच दिसायला दिसत असते आणि चवीलाही छान अशी लागते. तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी आले तर त्यांना ओळखू सुद्धा येणार नाही का ही तुम्ही कशापासून बनवलेली आहे. यामध्ये आपला खवा, तूप किंवा दूध यापैकी काही महागड्या अशा वस्तू वापरायची गरज नाही. छान असे स्मूथ मळून घेतल्यानंतर या ठिकाणी एखादी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे मी, किंवा तुम्ही ताटही घेऊ शकता. त्यालाच फक्त थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे खाली. आता हे बर्फीचं मिश्रण चॉपिंग बोर्डवरती ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना असा चौकोनी आकार द्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण याची कटिंग करतो ना बर्फीची, तेव्हा वायासुद्धा जात नाही. सगळ्या ह्या बर्फ्याच्या वड्या आहेत त्या छान अशा आपल्याला कट करता येतात. अशा प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे. थोडंसं जाड राहू द्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे. त्यानंतर कट करायचं आहे एखादी सुरी वगैरे घेऊन. ज्या साईजमध्ये तुम्हाला लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी आहे त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकतात बर्फी. तर ज्याप्रमाणे काजू कतलीची साईज असते ना, त्या साईजनुसारच मी या ठिकाणी तुम्हाला ही काजू कतली आपण होममेड बनवलेली, काजू न वापरता, मार्केटमधून काजू कतली आपण आणतो त्या काजू कतलीला शंखाकृती असा हा आकार असतो. त्याच आकारामध्ये मी ही कतली तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजेच ही मिठाई. तर मंडळी, तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहत आलातच इथपर्यंत, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले ऑलचे बटनसुद्धा क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. पूर्ण हे मिठाई आपली कट करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी सहज ह्या इझी ओढ्या निघत आहे बर्फीच्या. दिसत आहे ना अगदी काजू कतलीसारखीच. मार्केटमधून जशी आपण काजू कतली आणतो ती अशीच दिसते, पण त्याला सिल्वर पेपर लावलेला असतो, म्हणजे चांदीची वर्क. पण हे खाणं शरीराला कुठेतरी हानिकारक असतं. पण हे न लावता आपण अशा ड्रायफ्रूटने सुद्धा ही जी आपण बर्फी बनवलेली आहे अगदी काजू कतलीसारखीच दिसायला, ती ड्रायफ्रूटचे काप घेऊन किंवा
केसरच्या एक एक काड्या ठेवून सुद्धा ही बर्फी आपण गार्निशिंग छान करून घेऊ शकतात. या ठिकाणी मी ड्रायफ्रूट मध्ये पिस्त्याचे काप असे हे लावून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात ही जी बर्फी आहे किती छान अशी दिसत आहे आणि अजिबात न चिपचिप होता छान अशी ही ड्राय वाटत आहे. एक एक वडी अगदी भराभरी निघत आहे, कुठेही चिकटसरपणा याला येत नाही. जशी काजू कतलीच ही दिसत आहे. पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही बर्फी अगदी झटपट बनवून घेऊ शकतात किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये तर बनवायला अतिशय छान अशी ही बर्फी आहे. उपवासाला सुद्धा ही बर्फी आपण खाऊ शकतात. तोंडात ठेवताच विरघळणारी अगदी मऊसूत अगदी झटपट होणारी ही बर्फीची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्कीच नातेवाईकांमध्ये शेअर करा, म्हणजे तेही सुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट अशा पद्धतीची बर्फी बनवू शकतील. प्रकार दुसरा, नारळ फोडून घेतलेले आहे आणि नारळाच्या आतमध्ये असलेलं जे खोबरं असतं ते काढून घ्यायचं आहे. खोबरं काढल्यानंतर जो काळा भाग असतो पाठीचा भाग आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर हे पांढरं शुभ्र जे नारळ होतं ना त्याचे बारीक बारीक काप करायचे आहे. ह्या प्रकारे आता हे तयार झालेले काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात एकसारखा असा हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही 1 किंवा 2 नारळाचा वापर करू शकतात. तुम्हाला जर का नारळ विडीवरती खवता जमत असेल तुम्ही विडीवरती सुद्धा नारळ खवून घेऊ शकतात, पण नारळ हे खवणं प्रत्येकाला जमत नाही म्हणून ही पद्धत तुम्ही वापरू शकतात. अशाच पद्धतीने संपूर्ण हा खीस केलेला आहे. किती पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही पाहू शकतात. आता हा तयार झालेला खीस आपल्याला एखादी घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचा आहे. त्यासाठी ह्या वाटीच्या मापाने असा दाबून भरते वाटीमध्ये. ह्या प्रकारे अगदी गच्च वाटी भरून घेतलेली आहे दाबून पूर्णपणे. तसा 2 वाटी हा खोबऱ्याचा खीस घेतला आणि 2 वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. आता त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही साखर सुद्धा दळून घ्यायची आहे. पिठी साखर तयार झालेली आहे. तुमच्याकडे जर का रेडीमेड असेल तीही तुम्ही वापरू शकतात. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये हा जो खोबऱ्याचा खीस आहे म्हणजेच ओल्या नारळाचा खीस तो टाकायचा आहे. गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि कमी केलेली आहे. कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हा जो खीस आहे खोबऱ्याचा परतून घ्यायचा आहे. कारण का हा खोबऱ्याचा खीस ओल्या नारळाचा आहे आणि यामध्ये भरपूर असा ओलावा आहे म्हणून 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला जर का साजूक तूप टाकायचं असेल तर पोहे खाण्याचा 1 चम्मच तुम्ही तूपही टाकू शकतात किंवा तूप घालायचं नसेल तर तूप न वापरता सुद्धा ही रेसिपी नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी करून घेऊ शकतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपटही होणारी आहे. अशा पद्धतीने फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण हे परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस. त्यानंतर जी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे ती साखर टाकायची आहे. साखर शक्यतो बारीक करूनच घाला. जर का अख्खी साखर जशीच्या जशी घातली तर साखरेला पाणी सुटते आणि ते आटवायला आपल्याला वेळही लागतो आणि रेसिपी सुद्धा कुठेतरी थोडीशी बिघडल्यासारखीही जाणवते. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. साखर ही बारीक असली का पाणीही जास्त सुटत नाही आणि असं 3 ते 4 मिनिटं आपण हे परतून घेतलं का असा ह्या मिश्रणाला चिकटसरपणा येतो. अशी गोळी ही ओढली गेली, असं लाडूसारखा गोळा झाला चिकटसर का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आतापर्यंत झालेला नाही. आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आता पाहू शकतात असं हे छान गोल ओढलं जाते म्हणजे चिकटसरपणा आलेला आहे. या प्रकारे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. हे जे मिश्रण आहे वडीसाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता ताट घ्यायचं आहे एखादी आणि ताटाला थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हातानेही लावून घेऊ शकतात किंवा ब्रश असेल तर ब्रशनेही तुम्ही लावू शकतात. तूप लावल्यावरती हे जे मिश्रण आहे नारळाच्या वडीचं ते टाकायचं आहे आणि मिश्रण गरम असतानाच स्पूनने अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे. मिश्रण गरम आहे म्हणून स्पूनचा वापर करते आणि थोडंसं गार हे मिश्रण झालं का मग हातानेच व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. एकसारखं पसरवत असतानाच यावरती
काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे असले सुशोभित दिसण्यासाठी ही रेसिपी तर टाकू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात. तर या ठिकाणी मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतले, ते टाकून मग असं व्यवस्थित हाताने दाबून करून घेतलेलं आहे. म्हणजे ते दाबले जातात आणि नंतर ते काप निघतही नाही. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आता वड्या ह्या पाडून घ्यायच्या आहे एखादी सुरीने. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकतात, थोड्या लहान किंवा मोठ्या साईजमध्ये. अशा मीडियम साईजमध्ये ह्या वड्या कट करून घेतल्या. त्यानंतर हे जे ताट आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. त्यानंतर वड्या ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट ही वडी झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या दिसत असतात वड्या. तर मंडळी, अगदी झटपट होणारा आणि आठवड्याभर टिकणारा असा रेसिपीचा गोड तिसरा प्रकार पाहूया. कढई ठेवायची आहे. त्यामध्ये जी आपल्या घरात रेग्युलर भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे. 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे शेंगदाणे मोजून घेऊ शकता. शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचे अगदी गॅस कमी करून शेंगदाणे भाजले का शेंगदाण्याची चव छान येते. जास्त हे शेंगदाणे आपल्याला जाळायचे सुद्धा नाही. अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर काढून घेतलेले आहे ताटामध्ये. त्याच कढईमध्ये त्याच वाटीने 1 वाटी मखाणे भाजून घ्यायचे आहे. मखाणे सुद्धा भाजत असताना गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, त्यासाठी मखाणे नक्कीच घ्या. आता मखाणे भाजून झालेले आहे. कसे ओळखायचे तर असा एखादी मखाणा घ्यायचा आणि फोडून पाहायचा हाताने. असं लगेचच त्याचा चुरा झाला म्हणजे अगदी परफेक्ट हे भाजून झालेले आहे. त्यानंतर काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कोणतंही साहित्य जास्त आपल्याला जाळायचं नाही. त्यानंतर या प्लेटमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. तर थोडे बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहे. म्हणजे साधारण पाव वाटी बदाम आणि पाव वाटी काजू घेतलेले आहे. काजू बदाम सुद्धा भाजून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मंडळी, तुम्हाला जर का काजू घ्यायचे नसेल तर तुम्ही फक्त बदाम घ्या किंवा काजू बदाम दोघं घ्यायचे नसेल तर दोघं स्किप सुद्धा करू शकतात. तरी सुद्धा अतिशय छान हे लाडू आपण बनवू शकतो काजू बदाम न घेता. किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला एक्स्ट्राचे यामध्ये घालायचे असतील जसं पिस्ता, अक्रोड वगैरे इतर काही, ते आणखी तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात. मात्र भाजताना अगदी गॅसची फ्लेम कमी करूनच भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात असे थोडे भाजून झालेले आहे. त्यानंतर काढून घेते प्लेटमध्ये. आता हे चारही साहित्य भाजून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता कोणतेही साहित्य आपल्याला जास्त जाळायचं नाही, नाहीतर लाडू हे कडवट होतात. अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे. शेंगदाण्याची सालही अगदी लगेच निघत आहे, पण मला साली सकट हे लाडू करायचे आहे, कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, म्हणून साली सकट हे लाडू मी करते. आता पूर्ण हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सगळे हे ड्रायफ्रूट, शेंगदाणे आणि मखाणे टाकायचे आहे. त्यानंतर वरतून या ठिकाणी पेंड खजूर घेतलेले आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पेंड खजूर मी वापरते. पाहिजे नसेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ बारीक करून तो गोड सुद्धा वापरू शकतात. तुमच्या चवीनुसार थोडा कमी अधिक तुम्ही वापरू शकतात. थोडेसे गोड हे लाडू छान लागतात म्हणून 1.5 वाटी मी पेंड खजूर घेतले आणि मिक्सरला असं हे बारीक फिरून घेतलं. यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायची गरज नाही. बारीक केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि वरतून अर्धा चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता पेंड खजूर हे ओलसर असतात, त्यामुळे यामध्ये तूप किंवा तेल काही आपल्याला घालायची गरज पडत नाही. तरी सुद्धा असं छान असं हे ओलसर सारखं हे मिश्रण होतं. पेंड खजूर जर का नाही वापरायचे असतील तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करा. गुळ थोडासा हा जास्त वापरला आणि मऊ लुसलुशीत हा असं थोडासा ओलसर गुळ वापरला असे लाडू हे छान बांधले जातात. आता ह्या मिश्रणाचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे लहान मीडियम असे लाडू वळून घ्यायचे आहे. तर पहिला जो लाडू आहे तो मीडियम साईजचा मी तुम्हाला वळून दाखवते. अगदी सहज हे लाडू मस्त असे वळले जातात. लाडू हा वळून झालेला आहे. लाडूला छान असा गोलाकार येण्यासाठी थोडंसं दोघं हातांवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे, म्हणजे गोल गरगरीत लाडू होत असतात. किती मस्त असा हा लाडू दिसत आहे. वाटत आहे का यामध्ये आपण तूप, गूळ वापरलेलं नाही.
अशाच पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आहे आणि आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर मोठ्या साईजचे लाडू न वळता अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे लाडूही तुम्ही वळून घेऊ शकतात. म्हणजे शाळेत जाताना मुलांना आपण अशा पद्धतीचा एक लाडू खायला देऊ शकतो. सकाळी शाळेत जायला उशीर होतो, मुलं दूध बिस्किट खात नाही आणि दररोज मुलांना दूध बिस्किट ब्रेड देणं हे हानिकारक सुद्धा आहे. त्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे लाडू हे आपण वळून ठेवले तर मुलांना दुधासोबत हे लाडू खायला देऊ शकतो किंवा अशीही मुलं अगदी पटकन हे लाडू खाऊन शाळेत जाऊ शकतात. तर अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे हे लाडू मी वळून घेतलेले आहे. एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 20 ते 22 हे लाडू होत असतात छोट्या साईजचे. तुम्ही पाहू शकतात किती छान असे हे लाडू दिसत आहे. वाटत आहे का अगदी पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवलेले आहे आणि जास्तीचं काही साहित्य न वापरता अगदी तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू झालेले आहे. ज्यांना दात नाही, जे वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असे एकदा बनवलेले हे लाडू आरामशीर 15 दिवसापर्यंत टिकतात. मग अशा झटपट होणारा आणि भरपूर दिवस टिकणारा रेसिपीचा प्रकार चौथा पाहूया. 1 वाटी साबुदाणा घेतला. साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता जास्तही भाजायचं नाही, साबुदाणा भाजून झालेला आहे. हे कसं ओळखायचं, असं थोडासा हा साबुदाणा फुलून येतो आणि तुम्ही रंगही या ठिकाणी पाहू शकतो. कच्चा साबुदाणा पांढरा दिसतो आणि हा भाजून घेतलेला साबुदाण्याला थोडासा गुलाबी रंग आलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि हा भाजून घेतलेला साबुदाणा ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. त्यासोबतच ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे ना, त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे सुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहे. हे साहित्य भाजत असताना मात्र गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही. कमी ते मीडियम गॅसवरती शेंगदाणे साबुदाणा हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहे. त्यानंतर साबुदाण्याच्या ताटामध्येच हे जे शेंगदाणे आहे ते काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिकही प्रमाण हे करू शकतात, काही हरकत नाही. किंवा मी जे प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे त्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकता. आता खोबऱ्याचा खीस सुद्धा भाजून झालेला आहे. जास्तही काळपट आपल्याला हे साहित्य भाजायचं नाही. असं भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम फाईन अशी बारीक पावडर शेंगदाणे, साबुदाणा आणि खोबऱ्याची करून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही पाहू शकतात हे वाटण झालेलं आहे. असं पूर्णपणे हे वाटून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला गूळ टाकायचा आहे. तोही बारीक खिसून घेतलेला. गूळ टाकून घेतल्यानंतर सुद्धा मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे. असं यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता पुन्हा हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेऊ. आता या मिश्रणाचे आपल्याला लाडू करून ठेवायचे आहे. हे लाडू जवळपास 1 महिन्यापर्यंत छान असे राहतात. यामध्ये जर का आपल्याला घालायचं झालं तर थोडेसे ड्रायफ्रूट टाकू शकतात किंवा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का ड्रायफ्रूट नाही वापरायचे असले तर स्किपसुद्धा करू शकतात. त्यासोबतच थोडं तूप घालायचं आहे. साधारण पोहे खाण्याच्या चम्मचने 2 ते 3 चम्मच तूप लागत असते फक्त. थोडं तूप हे टाकून घेतल्यानंतर हे जे सारण आहे लाडूचं ते पूर्णपणे मिक्स करून घेऊ. तर मैत्रिणींनो, हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहे. कोणीही अगदी सहज हे लाडू बनवू शकतील. तर हे लाडू बनवण्यासाठी पाक करायची गरज नाही किंवा काही नाही. अगदी झटपट बनवून महिनाभरासाठी हे लाडू टिकत असतात. आता तूप टाकून मिक्स करून घेतल्यानंतर लाडू हा तुम्हाला मी वळून दाखवते. लाडू हा पाहिजे तसा वळला जात नाही. थोडंसं यामध्ये आणखी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 चम्मच पोहे खाण्याच्या चम्मचने सांगत आहे मी या ठिकाणी तूप आपल्याला लागत असते. पूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारचे सारण दिसत आहे. आता लाडू मी तुम्हाला वळून दाखवते. आता मस्त असा हा लाडू वळला जात आहे. अगदी गोल गरगरीत आपल्याला जशा साईजमध्ये हा लाडू हवा, लहान किंवा थोडासा मीडियम मोठा, त्या साईजनुसार लाडू हे वळून घ्यायचे आहे. अगदी भराभर हे लाडू वळले जातात. तर अशाच प्रकारे संपूर्ण मिश्रणाचे लाडू हे वळून घेते. साधारण यामध्ये 8 लाडू झालेले आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे मिश्रण दाखवलेलं होतं. तुम्ही पाहू शकतात लाडू तोडूनही दाखवते. तोंडात ठेवताच विरघळणारा अशा हा चवीचा लाडू होत असतो. तुम्ही सुद्धा नक्कीच उपवासासाठी हे लाडू करून पहा. चवीलाही छान लागतात आणि बऱ्याच दिवसासाठी टिकतात. मग आता पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.